नमस्कार मित्रांनो, यशोधोरडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये हा जो आपला व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी येत्या मे-जून या महिन्यामध्ये घेण्यात आली. त्याचा रिझल्ट साधारणतः 2 महिन्यानंतर लागला आणि आता जवळजवळ 5-6 महिने व्हायला आले, परंतु जे काही पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन आहे ते अद्यापही सुरू झालेलं नाही. आणि आपण आता बघत असाल की युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे जे काही अध्यक्ष आहे तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईच्या आझाद मैदानावरती 28 ऑक्टोबरला त्या ठिकाणी आंदोलन होतं आणि ते आंदोलन पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशन संदर्भातच होतं. आणि साधारणतः 28 आणि 29 अशा 2 दिवस आझाद मैदानावरती ते आंदोलन चालू होतं आणि त्यामध्ये पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन असेल किंवा जी काही बिंदू नामावली असेल आणि त्याच्यामध्ये परत एकच उमेदवार हा 2-3 वेळेस लागत असल्या कारणाने जे काही त्याच्यानंतरचे उमेदवार आहेत मग त्यांना तिथे स्थान मिळत नाही. मग हा एक मुद्दा महत्त्वाचा होता किंवा एक पद आणि एक बिंदू, या सर्व गोष्टी विचारात घेऊन त्याने त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला दिसून आलेल्या आहेत की जे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन आहे ते साधारणतः 4-5 दिवसामध्ये सुरू होईल असं एकंदरीत सांगण्यात आलेलं आहे. आणि सध्या जे काही बिंदू नामावलीचं काम असेल, रोस्टर तपासणी वगैरे, हे कामं सध्या युद्धपातळीवर चालू आहेत आणि 100% शिक्षक भरती करण्याचा जो उद्देश आहे युवा विद्यार्थी असोसिएशन यांचा, त्यासाठी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर रोज ते कुठल्या ना कुठल्या ठिकाणी निवेदनं त्यांची चालू आहेत. आणि आता प्रत्येकजण हाच विचारतोय की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल. तर आपण सर्वजण त्या ठिकाणी त्याची आतुरतेने वाट बघतो. एकदा का पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झालं की आपण त्या ठिकाणी जे काय आपलं रजिस्ट्रेशन आहे ते करण्यासाठी आपण तयार असू. आपण जर का माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझा चॅनल हा शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जे काही अपडेट आहेत त्या संदर्भामध्ये हा चॅनल मी सुरू केलेला आहे. आणि आपल्याला अशाच ज्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये नवीन अपडेट हवे असल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.